नमस्कार. मी इथे एक जुडी कांद्याची पात घेतली, धुवून तिला चांगली बारीक चिरून घेतली. कांद्याच्या पातीवरती जो कांदा असतो ना, तो आपल्याला उभा, पातळ, लांब असा चिरून घ्यायचा आहे. कांद्याच्या पातीचा कांदा चिरून झाला की तो आपल्याला चांगला मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी हा कांदा सगळा असा मोकळा करून घेतला. आता आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचंय. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा जिरं घालून आपल्याला हे चांगलं कुटून घ्यायचंय. तुम्ही हे वाटण मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. आता इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. थोडंसं जाडसरच आहे. आपल्याला आता हे काढून घ्यायचंय. आपण कांद्याच्या पातीचे भजी करत आहोत. ह्या वाटण घातल्यामुळे ही भजी चवीला अप्रतिम अशी तयार होतात. इथे आता आपण तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचंय. 1 चमचा लाल तिखट आहे, मिरची घेतले. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी करू शकता. पाव चमचा इथे गरम मसाला, चवीनुसार मीठ घातलंय. 1 चमचा धना पावडर, छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे. ओवा पाव चमचापेक्षा थोडा कमी केलेला आहे आणि हातावर चुरून घातलाय. आता आपल्याला हे मसाले पहिले चांगले भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे. भाजीमध्ये मसाले मिक्स करताना चांगले चुरून घ्यायची आहे भाजी, म्हणजे कांद्याच्या पातीला पाणी सुटतं. त्यामध्येच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे वेगळं आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागणार नाही. इथे आता हे मसाले घालून भाजी मी हाताने चांगली अशी चुरून घेतली. 2 चमचा तांदळाचं पीठ आणि 4 चमचे मी इथे बेसन घालून घेणार आहे. बेसन आणि तांदळाचं पीठ आपल्याला ह्या भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपण भाजी आधी चुरून घेतली, त्यामुळे भाजीला पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे पीठ आहे ना, ते अगदी भाजीमध्ये पाण्याचा वापर न करताच व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं. पण तुम्हाला असं वाटलं की खूपच कोरडं आहे तर 1 किंवा 2 टेबलस्पून तुम्ही पाण्याचा वापर इथे करू शकता. पण अजिबात पाणी वापरलं नाही तर भजी एकदम कुरकुरीत छान तयार होतात. मी इथे 1 चमचा बेसन अजून घालून घेतलं. पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. आता आपल्याला हे भजी तेलामध्ये घालायचे आहेत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचे आहे. भजी तेलामध्ये सोडताना तुम्ही इथे बघाल तर 3च बोटांचा आपल्याला वापर करायचा आहे ह्या पद्धतीमध्ये, म्हणजे भजी आपल्याला तेलामध्ये अगदी छान घालता येतात एकसारखे असे. इथे तुम्ही पाहू शकता. भजी जास्त जाड घालायचे नाही, म्हणजे भजी चांगले कुरकुरीत होतात. तुम्ही जर हे भजी कुणाला खायला दिलं तर समजणार सुद्धा नाही की हे कांद्याच्या पातीचे भजी आहेत. इतके चवीला अप्रतिम असे लागतात. छान सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवूनच. इथे तुम्ही बघू शकता आपल्या भजीचा रंग आहे तो छान एकसारखा असा आलेला आहे. छान कुरकुरीत असे आपले हे भजी तळून झाले. मी आता हे काढून घेते. भजी तळताना गॅस मध्यमच ठेवायची आहे. एकदम कमी गॅस ठेवले तर भजी तेलकट होतात, म्हणून मध्यम गॅसवरतीच आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता आपले इथे सगळे भजी तळून झाले. आवाज बघा. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल भजी किती कुरकुरीत झाले. एक तोडून दाखवते. छान आतपर्यंत शेकले गेलेले आहे. अगदी खेकडा भजी सारखे दिसणारे आणि चवीला अप्रतिम असे आपले कांद्याच्या पातीचे भजी तयार झाले. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.